रक्ताची तपासणी करा रक्ताची येता कणकण तापाची तपासणी करा रक्ताची वेळेत निदान वाचवी प्राण वेळेत निदान वाचवी प्राण एक दिवस कोरडा पाळा एक दिवस कोरडा पाळा येता कणकण तापाची तपासणी करा रक्ताची येता कणकण तापाची। मुंबई में आज विश्व स्वास्थ्य दिवस के मौके पर सेहत को लेकर एक बड़ी मुहिम की शुरुआत होने जा रही है, जहां बृहन मुंबई महानगर पालिका का स्वास्थ्य विभाग लोगों को जागरूक करने के लिए सड़कों पर उतरा है। घाटले गांव देवी क्रीड़ांगण से निकलने वाली जागरूकता रैली में जनप्रतिनिधियों से लेकर आम नागरिक तक हर कोई शामिल होगा और एक ही संदेश देना होगा, स्वस्थ रहना है तो जागरूक बनना होगा। इस रैली की कमान संभाल रहे हैं पूर्व बेस्ट समिति अध्यक्ष और नगर सेवक अनिल रामचंद्र पाटणकर। उनके साथ नगर सेविका मीनाक्षी अनिल पाटकर भी इस अभियान को मजबूती दे रही है। बड़ी संख्या में कार्यकर्ता, स्वास्थ्य कर्मी और स्थानीय लोग इस रैली में हिस्सा लेकर समाज को यह याद दिलाएंगे कि बदलती जीवन शैली के इस दौर में सेहत सबसे बड़ी पूंजी है। तो आज मुंबई से उठी यह आवाज़ सिर्फ एक रैली नहीं बल्कि एक संदेश है। बीमारी से पहले जागरूकता ही सबसे बड़ी दवा है। आमच्या स्थानिक नगरसेविका मीनाक्षी अनिल पाटणकर वहिनी, त्याचबरोबर आमचे माजी बेट समिती अध्यक्ष अनिल पाटणकर साहेब सातत्याने गेली 9 ते 10 वर्ष आज आरोग्य सेविकांच्या सोबत कोविडपासून सातत्याने प्रयत्न करतोय, जनजागृती करतोय की आपले जे साथीचे आजार आहेत त्याच्यापासून आपण घ्यायची काळजी। आणि आता आपण पाहिलं असेल डॉक्टरनी सांगितलंय HPV लस ही गर्भाशयाच्या कॅन्सरला आळा जर बसवायचा असेल तर त्यासाठी जनजागृती करण्यासाठी या सर्व आरोग्य सेविका या संपूर्ण विभागामध्ये जनजागृती करण्यासाठी घोषणा असून दे, फलक असून दे, ज्या ज्या पद्धतीने आपल्याला जी माहिती त्यांना देता येईल आणि जनजागृती करून जास्तीत जास्त मुली ज्या 14 ते 15 वर्षाच्या आहेत त्यांना ही लस कशी देण्यात येईल यासाठी काटेकोरपणे प्रयत्न करतात। आणि तसंच मलेरिया असून दे, डेंग्यू असून दे, या सगळ्या गोष्टीसाठी महानगरपालिकेच्या वतीने आणि या आरोग्य सेविकांच्या वतीने संपूर्ण घाटल्यात सातत्याने त्यांचे प्रयत्न चालू असतात की या साथीच्या आजारांना कसा आळा बसेल। आणि ही भूमिका त्यांची खूप महत्त्वाची आहे। आज चेंबूरमध्ये वॉर्ड क्रमांक 153 मध्ये आज तुम्हाला हे रुग्ण खूप कमी मिळतील। त्याचं कारण आहे की सातत्याने यांच्या पाठीशी एक शक्ती उभी आहे, ते आमचे स्थानिक नगरसेवक, माजी बेट समिती अध्यक्ष, माजी नगरसेवक अनिल पाटणकर साहेब आणि सन्माननीय नगरसेविका मीनाक्षी पाटणकर वहिनी या देखील या रॅलीच्या सुरुवातीला होत्या। आज आमची पक्षाची उद्धव साहेबांची बैठक असल्या कारणाने तातडीने त्यांना तिकडे जावं लागलं, परंतु या सर्वांच्या शुभेच्छा या जनजागृती करणाऱ्या सर्व आरोग्य सेवकांच्या पाठीशी आहेत। आपल्या माध्यमातून एवढंच सांगू इच्छितो की या विभागातील सर्व महिलांनी आणि जे काही साथीचे आजार होत आहेत तर आजारांना प्रतिबंध करण्यासाठी जागतिक आरोग्य दिन आहे, त्या 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिन आहे, त्याच्यासाठी ही आम्ही रॅली काढली आहे। आजचा स्लोगन आहे आरोग्यासाठी एकत्र विज्ञानासोबत उभे राहा, हा आजचा स्लोगन आहे। ही रॅली कुठे तो कुठे पर्यंत जाणार? ही रॅली आता घाटला विलेज आरोग्य केंद्राच्या इथून निघाली आहे, ती आता परत पूर्ण हा एरिया कव्हर करून घाटला परत खारदेव नगर, मुक्तीनगर सगळं कव्हर करून घाटल्यात परत जाणार आहे आरोग्य केंद्राच्या इथे। त्यांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी त्यांना सध्या तरी आता आम्ही HPV इंजेक्शन ह्याच्यावर एकदम जास्त जोर आहे की 14 ते 15 वर्षाच्या 14 वर्ष पूर्ण आणि 15 वर्ष पूर्ण व्हायच्या आत अशा मुलींना आम्ही HPV इंजेक्शन देतो कॅन्सर साठी, आणि त्याच्यामुळे गर्भाशयाचा कॅन्सरला आळा बसणार आहे। तसंच लेप्टोस्पायरोसिस, मलेरिया, डेंग्यू याविषयी आम्ही जनजागृती करत आहोत। आज 7 एप्रिल आहे आणि हा जागतिक आरोग्य दिन आहे। जसे हा आरोग्य खात्यामध्ये आम्ही पण त्याचा एक भाग आहोत, त्याच्यामुळे आम्ही PCO कीटकनाशक विभाग आहे आमचा, कीटक नियंत्रण विभाग। आम्ही जसं मलेरिया, डेंग्यूच्या त्यांना प्रतिबंध करण्यासाठी आम्ही कार्य करत असतो। जसे ब्रीडिंग शोधणं, लोकांना पाणी ड्रम झाकून ठेवा किंवा त्याच्यामुळे तुम्हाला मलेरिया, डेंग्यूच्या अळ्या त्याच्यात होणार नाही, ते काम करतो। तशीच आमची मुलं आहेत ते त्याच्यामध्ये औषध टाकून अळ्या होणार नाही याची दक्षता घेतो। लोकांना आम्ही तेच सांगतो आहे आज की जर पाणी रेग्युलर वापरा, पाण्याचा जास्त करून साठा करून ठेवू नका, आणि जर ते ठेवलं पाणी जास्त साठा करत असाल तर ते व्यवस्थित बांधून ठेवा की जेणेकरून त्याच्यामध्ये मच्छरीच्या अळ्या होणार नाहीत। आणि म्हणजे जर मच्छर झाल्याच नाही तर तुम्हाला आजारी पडणार नाही, ज्याने मलेरिया, डेंग्यू याचा तुम्हाला त्रास होणार नाही।